तर पहा आता 72वा प्रश्न, खाली प्रश्नात प्रश्नचिन्हात जागी कोणती संख्या येईल. तर पहा चौरसातील संख्या शोधणे यावर आधारित प्रश्न विद्यार्थ्यांनो. तर इथे आपल्याला आडवं उभं वेगवेगळं रिलेशन लावून पाहायचं असतं की इथे संख्या कोणती येणार आहे. ते पहा विद्यार्थ्यांनो, हे 16 आणि 13 यांची बेरीज काही 22 येत नाही किंवा या दोघांची बेरीज किंवा वजाबाकी 16 येत नाही. मग अशा वेळेस ज्यावेळेस एकही रिलेशन इथे लागत नाही त्यावेळेस आपल्याला दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची आहे. मग इथे पहा 2 आणि 2 4 आणि इथे पहा 4 आणि 4 किती झालं 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. म्हणजे पहा जी काही उभी बेरीज आहे दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज 15 आलेली आहे. मग इथे पहा 3 आणि 1 4, त्यानंतर 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, मग पहा 4 आणि 4 8, 8 आणि 7 15. इथेही 15 बेरीज येते. त्याचप्रमाणे इथेही 15 यायला हवं. मग पहा 6 आणि 1 7, 8, 9, 10 आणि 10 आणि 5 15 होते, मगच इथे 15 होणार आहे. मग पहा 15 येण्यासाठी पहा इथे आपल्याला अशी शंका शोधायची आहे जी की ज्यांच्यातील अंकाची बेरीज 5 यायला हवं. मग 3 आणि 2 5, इथे पहा पहिलाच पर्याय इथे बरोबर असणार आहे. 1 आणि 1 2 येतं, 7 आणि 2 9, मग पहा इथेही 7 बेरीज येतं. म्हणजे इथे या प्रश्नाचं योग्य उत्तर इथे 32 असणार आहे. तर असं इथे रिलेशन आलेलं आहे. कारण विद्यार्थ्यांनो इथे पहा वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला तरी इथे उत्तर येत नाही, त्यावेळेस आपल्याला असं विचार करायचा आहे. त्यानंतर पहा प्रश्न, जर 29 जानेवारीला मंगळवार असेल तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा येईल लीप वर्षाकरिता. तर पहा पुन्हा 53 वेळा येईल यावर आधारित प्रश्न इथं आलेला आहे. तर आधी देखील तुम्हाला सांगितलं होतं मी की सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार जो काही असतो तो 53 वेळा येतो आणि लीप वर्षामध्ये 1 आणि 2 जानेवारीचा वार हा 53 वेळा येतो. मग 29 जानेवारीला मंगळवार आहे असं सांगितलेलं आहे आणि लीप वर्ष आहे असं आपल्याला कंसामध्ये दिलेलं आहे. याचाच अर्थ काय की 1 तारखेला देखील काय असणार आहे मंगळवार. कारण आपल्याला माहित आहे 1 तारखेचा वार 8ला रिपीट होतो, 1 8 15ला रिपीट होतो, 22ला रिपीट होतो आणि 29ला रिपीट होतो. म्हणजे पहा 1 तारखेला कोणता वार असणार आहे 1 जानेवारीला मंगळवार असणार आहे आणि 2 जानेवारीला काय असणार आहे बुधवार. म्हणजे या वर्षामध्ये जे काही दिलेलं जो काही लीप वर्ष आहे त्या वर्षामध्ये मंगळवार आणि हे बुधवार हे 2 वार 53 वेळा येणार आहेत कारण तो लीप वर्ष आहे. मग पहा लीप वर्षामध्ये 1 दिवस जास्त येतो. मग पहा पर्यायामध्ये कोणतं दिलेलं आहे बुधवार दिलेलं आहे. म्हणजे हे असणार आहे विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर. अशा पद्धतीने हे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. तर त्यानंतर आता पहा पुढील प्रश्न. तर पहा विद्यार्थ्यांनो इथे मंगळवार दिलं नव्हतं म्हणून आपण बुधवारला स्टिक केलेलं आहे. तर आता पहा पुढील प्रश्न, चुकीचं पद निवडा म्हणलेले. ज्यावेळेस प्रश्नामध्ये चुकीचे पद निवडा असं सांगितलं जातं त्यावेळेस विद्यार्थ्यांना आपल्याला हे जे काही संख्या दिलेल्या आहेत ते कोणत्या पाढ्यातील आहेत का हे आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे जे काही आपल्या दिलेल्या संख्या असतात ते एका विशिष्ट पाढ्यातील असतात आणि ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि त्यातील कोणतं पद चुकीचं आहे ते आपल्याला निवडायचं आहे. मग इथे पहा 29, 58, 87, 117 आणि 145. मग 29, 29 2 58 असते, 29 3 87. त्यानंतर 29 चोक काय असतं 116 असतं, 117 नाही आणि 29 5 145 हे बरोबर आहे. म्हणजे 117 हे पद इथे चुकलेलं आहे. म्हणजे 4 नंबरचा पर्याय योग्य असणार आहे. याच पर्याय तुम्हाला गोल करायचा आहे. तर आता पहा पुढील प्रश्न. तर पहा आता हे जे काही संख्या दिली आहेत यामध्ये पहा विशिष्ट एक रचना असणार आहे आणि त्यातलं एक चुकीचं पद आपल्याला शोधायचं आहे. 8 2 4 दिलेलं आहे. 8 आणि 4 यांचं भागाकार येतं पहा 2 येतं, परंतु 3 3 यांचा भागाकार येत नाही. म्हणजे आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करायचा आहे. असं आपल्याला सोडवत जायचं विद्यार्थ्यांना. जेवढे जास्त तुम्ही प्रश्न सोडवचाल तेवढं तुम्हाला असे प्रश्न सोडवणं सोपं जाणार आहे. तर आता करूयात आपण बेरीज अंकांची. 8 9 10 11 12 13 14. बेरीज किती आली 14 आली. 8 पहा 6 14, इथेही बेरीज 14 येते. त्यानंतर 7 आणि 7 पहा 14 आली. 7 पुन्हा 7 14. त्यानंतर 9 10 10 आणि 3 13, 13 आणि 3 किती होणार आहे 13 आणि 3 16 बेरीज येते. म्हणजे हे इथे चुकीचं पद असणार आहे. म्हणजे 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. या पर्यायाला विद्यार्थ्यांनी तुम्हाला गोल करायचं आहे. तर असे हे प्रश्न सोडवावे लागतात. जेवढे जास्त तुम्ही सराव कराल तेवढं तुम्हाला हे प्रश्न सोडवणं सोपं जाणार आहे. तर